नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत हुमणी अळी या अळीच्या नियंत्रणाबद्दल। हुमणी अळीमुळे आपले सोयाबीन, ऊस, हळद, अद्रक अशा भरपूर पिकात नुकसान होते। या अळीचा प्रादुर्भाव नेमका कशामुळे होतो व आपण त्यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हुमणी अळी ही आपण शेतात कच्चे शेणखत टाकतो किंवा पालापाचोळा आपल्या शेतात सडतो, अशामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो। तसेच हलक्या जमिनीत जर आपण बघितलं तर हुमणी अळी मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते, त्यामुळे अशा पिकांचं नुकसान होते। या अळीच्या नियंत्रणासाठी आपण विविध गॅस पॉयझन किंवा महागडे औषध वापरतो, पण जसा आपल्याला रिझल्ट मिळावा तसा मिळत नाही आणि या हानिकारक औषधामुळे आपल्या पिकातील आपले जीवाणू जे आहे मित्र जीवाणू अशा जीवाणूंचा नाश होतो। तर आपण जैविक पद्धतीने हुमणी अळीवर कशा प्रकारे नियोजन मिळवू शकतो त्याबद्दल माहिती घेऊया। तर आपल्याला जैविक पद्धतीमध्ये मेटॅरायझियम या जैविक बुरशीनाशकाचा वापर आपण हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी करू शकतो। हे जैविक बुरशी हुमणी अळीच्या संपर्कात आल्यानंतर तिच्या भोवती आवरण तयार करून तिला मारून टाकते आणि याचा आपण वापर 200 लिटर पाण्यात 2 लिटर मेटॅरायझियम औषध टाकून एका एकरासाठी ड्रिंचिंग किंवा ड्रिपद्वारे सोडू शकतो। अशा प्रकारे सोपी पद्धतीने आपण मेटॅरायझियमचा वापर करून हुमणी अळीवर योग्य नियोजन मिळवू शकतो। तर हे मेटॅरायझियम बुरशीनाशक आपल्याला कुठे मिळेल, तर हे आपल्याला आपल्या जवळील केविके किंवा कृषी विद्यापीठ अशा ठिकाणी आपल्याला स्वस्त दरात मेटॅरायझियम बुरशी उपलब्ध आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण हुमणी अळीवर योग्य प्रकारे नियोजन मिळवू शकतो। तुम्ही तुमच्या कोणत्या पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, त्यांना सुद्धा अशाच माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।